नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत मैना, लेखक देवदत्त पाटील. डोंगर पायथ्याशी ओढ्याच्या काठानं सोनी आणि तिचं रेडकू निवांतपणे चरत होतं. गुराखी पोरं आणि त्याची गुरं इकडे तिकडे विखुरली होती. मगाशीच ओढ्यात खेळणं, झाडाच्या सावलीला बसून जेवणं, किशाचा पावा वाजवणं, आंब्याच्या झाडाखाली सूर पारंब्याचा डाव मांडणं पार पडलं होतं. मैना कुऱ्हाडीनं ओढ्याकाठच्या किंजाळ झाडीतून सुरपणासाठी लाकूड फाटं तोडत फिरत होती. आज ऊन फारसं जाणवत नव्हतं, पण उकाड्यानं फार गदमदत होतं. आभाळात कुठे कुठे पांढरे ढग पळापळी खेळत होते आणि अधूनमधून सूर्याला लपवून ऊन पुसून टाकत होते. सावली मागून पुन्हा चकचकीत ऊन पडत होतं. मैनेला तहान लागली तसं ती ओढ्यात उतरली. खळाळत्या प्रवाहाला तोंड लावण्यासाठी ती खडकावर गुडघे टेकवून पुढे ओनवली. पण तोंडात पाणी येण्याआधी तिच्या तोंडावर पाणी उडालं तसं तिनं तोंड वर उचललं. तिला त्याची गंमत वाटली. ती पुन्हा पाणी पिण्याचा प्रयत्न करू लागली, पण ते जमेना. ती उठली आणि खळखळाट कमी असलेल्या थोड्या खोलगट पात्रात गेली. तिथं जनावरासारखंच पाण्याला तोंड लावून तिनं तहान भागवली. ती वाकली असतानाच पाण्यात आभाळातले धावते ढग दिसले. तसं ती त्यांना निरखीत बसली. तेवढ्यात एका बेडकानं काठावरनं पाण्यात उडी घेतली. तशी ती दचकून उठली. पाण्यावर उठलेले तरंग बघून ती पाण्यात पुन्हा बघू लागली. तिचं स्वतःचंच स्वच्छ प्रतिबिंब दिसू लागलं. काही क्षण ती पाहत राहिली. तिच्या हनुवटीवरचे गोंधनही ठळकपणे दिसत होतं. तिच्या गव्हाळी तजेलदार कांतीमुळे तो हिरवा ठिपका छानच उठून दिसत होता. आपलं देखणं रूप तिच्या डोळ्यात भरलं. खरंच आपण लईच देखणं आहे की. तिच्या मुद्रेवर खुशी उमटली. लोक बी आपलं देखणे पण लई नावाजतात. आपल्यासारखी रूपवान पोरगी अख्ख्या गावात नाही म्हणतात. तिच्या उरात अभिमान दाटला. पण रूपवान असल्यानं काय होतं? 4 जणींसारखं असलं तर काय बिघडतं? रूपवान असलं की नवरा चांगला मिळतोय म्हणं, लगीन लवकर होतंय म्हणं. पण आपल्याला तर लगीनच करायचं नाही तर सगळ्यांची लग्न होत्यातच म्हणं. आजीला आपण सांगितलं मी नाही लगीन करणार म्हणून, तेव्हा ती हसली. तिनं आपल्याला खुळ्यातच काढलं. म्हणाली, अगं खुळे, असं कधी झालंय का? पोरीची जात म्हटल्यावर लगीन होणारच. बिन लग्नाची बाई कुठं असत्या का? पोरगीला पदूर आला की लगीन करायला लागतंय. पदूर येतोय म्हणजे काय होतंय? आपण हे रूपाला विचारलं तर ती म्हटली, न्हाणं येतंय. म्हणजे आपण वयात येतोय, कळती होतोय. तरी बी आपल्याला काय कळना. मग ती म्हटली, तुला कळलंच पदूर आल्यावर. म्या काय सांगू आता बाई. पर वयात आल्यावर सगळं आपोआपच कळतंय. मग महिन्याला 3-3 दिवस कुणाला शिवायचं नाही का शिवून घ्यायचं नाही. असंच काय बाई ती रूपा सांगत होती. मग वयात येण्याच्या आणि लगीन होण्याचा काय संबंध असेल? म्हण पोरीला पदूर आला की लगीन करायचं. आता बिन लग्नाची बाई कोण नाही गावात हे बी खरंच. हां, ती कोडानं अंग भरलेली शिरमी, तिचं नाही लगीन झालं. ती आपल्या भावाजवळ राहत्या. तिचं लगीन करण्यासाठी तिच्या भावानं लई हुंबरं झिजवलं. पर तिला दालला काय मिळाला नाही. आपल्या अंगावर बी पांढऱ्या ढगासारखं डाग उठले तर मग चुकल लगीन. पर लई वाईट दिसत्या ती शिरमी. आपल्या ह्या रूपाचं एकदम बेरूप होणार की. नकोच तसं. एकदम अंधारून आल्यासारखं झालं आणि काळा ढग पाण्यात उतरला. मैनेची प्रतिमा झाकळली. तिनं मान उचलून आभाळात बघितलं. एक प्रचंड रेड्याच्या पाठीचा ढग संथ गतीनं पांढऱ्या गाईच्या कळपातनं पुढं येत होता. त्याच्या मागे थोड्या अंतरावर दुसरा एक रेडा. पाऊस येणार की काय? मैना खडकावरनं उठली. तिनं ओढ्याच्या दोन्ही काठाला सोनी कुठे दिसते का बघितलं. तीही नाही आणि रेडीही नाही. तिनं कुऱ्हाड उचलून खांद्यावर टाकली. पायात चेपल्या सरकावल्या. मग ती काठावरच्या झाडीत घुसली. 3-4 ठिकाणी लाकूड फाटा ठेवला होता. तो एका ठिकाणी आणून ती भारा बांधू लागली. मोळी बांधून तिनं एका झाडाखाली ठेवली. ती आता सोनीच्या शोधार्थ निघणार तोच टप 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 बोरा एवढे मोठे थेंब पडू लागले.
सोने सोने अशा हाका देत ती झाडाझुडपातनं पळू लागली. पायथ्याला थोडं वरच्या बाजूला सोनी आणि रेडी दिसली. ती तिथं पोहोचेपर्यंत डोंगर माथ्यावरून पावसाची तिरीप दाटसर फळी छाळ छाळ आवाज करीत खाली आली आणि काही क्षणातच पाऊस सगळ्या परिसरात कोसळू लागला. मैनेनं म्हशीला आणि रेडीला एका करंजीच्या झाडाबुडी हाकीत आणून उभी केली आणि ती बुडख्याला टेकून उभी राहिली. डोंगर उतारावर काही जनावर उधळून गावाकडे धावताना दिसली. त्यांच्या मागून पोरं पळत होती. त्यात किशा दिसला नाही. थोडा वेळ गेला आणि बाजूच्या झुडपाआडनं कोसळत्या पावसानं भिजत धावत येणारा किशा तिला दिसला. तो करंजी खाली तिच्याजवळ आला आणि धापा टाकीत उभा राहिला. तो चिंब भिजला होता आणि अंगावरून पाणी निथळत होते. भिजलास की र? आईला ह्या पावसाच्या कुठून कसा एकदमच आला ते? धाड धाड कोसळू लागला की मुसळावानी. जनावर कुठं आहेत? ती पळाली गावाकडं. गोंद्याला आणि शिव्याला म्हटलं, माझी जनावर तेवढी ज्याच्या त्याच्या गोट्यात नेऊन बांधा, मी महिनेला घेऊन येतो. म्हणजे तू माझ्यासाठी मागं राहिलास म्हण की? नाही तर काय त्या वाघोबासाठी? तुला सोडून गेलो तर तुझी म्हातारी कच्ची खाईल की? तू भिजलास की र? काय होतंय त्याला? म्हणत किशानं अंगातनं सदरा काढला आणि जोर जोराने पिळून झाडला. पावसाची टिपरी जोर जोरानं झडत होती आणि कासराभर अंतरावरची काही दिसत नव्हतं. दिशा अंधारून आल्या होत्या. आता वाराही घोंगावत धावू लागला होता. साऱ्या डोंगरा वावरात तुफान माजलं होतं. वादळी वारा उंच झाडं झिंजाडत होतं. कळकाची बेटं करारत होती. कड कड कडाड विजेच्या चमकाऱ्यानं परिसर उजळून निघाला. कानठळ्या बसवणारा प्रचंड आवाज झाला. डोंगर दुभंगल्यासारखं झालं. त्या महानादानं दचकून मैना थरकापली. नंतर काही क्षण वीज गुरगुरल्यासारखा आवाज करीत राहिली. पुन्हा एकदा आभाळाचं पोट फाडून विजेच्या झगमगाटी लोळ खाली आला. क्षणार्धभर दोघांचे डोळे दिपले आणि मग आभाळाचं घुमट प्रचंड स्फोटाने फुटल्यासारखं झालं. त्या रुद्र भीषण आवाजानं डोंगर थरारला. अवघी सृष्टी क्षणभर स्तिमित होऊन निश्चल झाल्यासारखी वाटली आणि मग पाठोपाठ तुफान मुसळधार पाऊस झाडांना झोडपून काढू लागला. वाऱ्यात उन्माद भरला आणि तो झिंगवेडाने थैथयाट करू लागला. डोंगराच्या सर्वांगावरून ओघळ सुटले आणि उड्या घेत खाली धावू लागले. काय र ह्यो पाऊस? गारठ्यानं कुडकुडत मैना कापऱ्या आवाजात बोलली. चहूबाजूच्या पावसाच्या सपकाऱ्यानं आता तीही भिजली होती. इकडे सरकून उभी राहा की. तू बी भिजलीस ना मग? मैना किशाला लगटली. मी आलो ते बरं झालं नाही का? नाहीतर तू एकलीच या पावसात सापडली असतीस. होय की, असा पाऊस कधी मी बघितला नव्हता ना. किशा, तू माझी लई काळजी करतोयस नाही? मग करायनं ग. तुझं लई उपकार आहेत बघ. माझ्यासाठी काय काय करतोयस. अगं, त्यात उपकार कसला आल्यात? तुला माझी एवढी माया का वाटते र? का कुणाला ठाव? पुन्हा एकदा उजेडाने त्याच्या तोंडावर सत्कारा मारला. दोघंही काही क्षण निशब्द झाली. किशाची माया जाणवण्या इतकी मोठी होतीच. मैनेच्या घरच्या त्याला परिस्थिती पुरती कल्पना होती. एकाच गल्लीत दोघांची घरं असल्यानं तिच्या घरचं दारिद्र्य, तिची हलाखी त्याच्यापासून लपून राहणं शक्य नव्हतं. तशी त्याच्या घरची स्थिती फार चांगली नसली तरी मैनेच्या घरच्या परिस्थितीपेक्षा बरी होती. मैनेच्या घरची म्हैस गायब झाली आणि दूध बंद झालं की दूध विकत घेऊन खाणं तिच्या घरी परवडत नसे. ती व्याल्यानंतर 5-7 महिने सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळचं दूध गवळ्याला रतीब घालावं लागे नि घरात 3-4 मापच दूध राहत असे. पुढे मग म्हैस लाद झाडेपर्यंत सकाळचं दूध रतिबाला जाई आणि संध्याकाळचं घरी खायला उरत असे. या दुधाच्या पैशावर म्हातारी कसाबसा घर खर्च भागवण्याचा प्रयत्न करी. दूध बंद झालं की मग म्हातारीचे नि मैनेचे फार हाल होत. धनाच्या पेन्शनचा पैसा त्याच्या पिण्यावर उडत असे. त्याच्याशी भांडूनच ती त्याच्याकडून घरखर्चाला पैसा मिळवावा लागत असे. या काळात म्हातारी आणि धना यांची सारखी भांडणं जुंपत असत. अशा परिस्थितीत मैनेला वावगा खर्च राहू द्या, अगदी निकडीची गरज भागवायलाही दिडकी मिळत नसे. किशाच्या घरी 2 म्हशी होत्या, 1 गाय होती. त्यामुळे त्याच्या घरचं दूध कधी तुटत नसे
आणि रतिबाच्या पैशाचा बारीकसा ओघ अखंड चालू असे. शिवाय किशा राकोळीला इतरांची जनावरं चरायला नेई, त्यातूनही त्याला किरकोळ मिळकत होई. बापू शेलारच्या गाण्या बजावण्याच्या छंदामुळे 2 पैसे मिळत. शिवाय किशाची आई वेळप्रसंगी रोजंदारीने शेतकाम करायला जाई. भावकीनं मिळालेल्या जमिनी सोडवण्यासाठी कर्जे खटले चाललेलेच होते. त्यात काही पैसा मुरत असे, तरीही त्या कुटुंबाला उपास तपास काढण्याची वेळ कधी येत नसे. या उलट मैनेच्या घरात कुणी राबणारं माणूस नव्हतं. म्हातारी मरायला टिकलेली, धना व्यसनात अडकलेला, मैना वयानं लहान. ती एकटी किती राबायची आणि काय मिळवायची? घरची म्हैस हिंडवायची, घरकाम करायची, शेतीची कामं चालू झाली की आपल्या शेतात हातनं रेटल तेवढं काम करायची. मग कधीमधी घरात सगळा ठणठणान व्हायचा. धान्याचा कण नसायचा. दुकानदार वाणी उदीम कधी समजून दयेपोटी उधार द्यायचे, कधी वैतागाने नाही म्हणायचे. अशा वेळी फाका पडायचे. कधी नुसतंच जुंधळ्याच्या मक्याच्या कण्यावर आणि किशाच्या घरातनं वा इतर शेजाऱ्यांकडनं मागून आणलेल्या ताकावर भागवावं लागायचं. कधी भाकरीनी चटणीत तेल नसायचं तर पाणी मिसळून तुकड्यासंग खायचं. तशी गावची माणसं चांगलीच. त्यांना हवालदारचं वागणं माहीत असल्यानं म्हातारी आणि मैनेबद्दल सहानुभूती वाटायची आणि किरकोळ मदत करायला ते काकू करीत नसत. गावंदरीला 3 एकरांचा वावर भीमा जाधव फुकटात नांगरून द्यायचा. दादू चव्हाण कोळपायचा, फन मारायचा, नामाधर्मू पेरून द्यायचा आणि किशा सदा सर्वकाळ मैनेला जपायचा. राकोळीचे पैसे यायचे, त्यातले काही थोडे तो आपल्याकडे ठेवायचा. मैनेसाठी मोठ्या हौसेनं खर्च करायचा. नटणं सजणं तिला परवडण्यासारखं नव्हतं. ती मन मारून आपल्या गरीब परिस्थितीची जाण ठेवून वागायची. किशा तिला कधी रिबिनी आणून द्यायचा. शेजारगावच्या जत्रेला गेला तर येताना नकली दागिने विकणाऱ्यांकडून कानातले डूल झुपके आणायचा. रंगीत काचखडे बसवलेल्या चापा आणायचा. बाजाराला गेला तर तिच्यासाठी शेव, चिवडा, भजी, कधी पेढे, जिलेबी असलं काही खमंग गोड आणायचा आणि तिला द्यायचा. तिच्या म्हशीचं दूध आटलं की जनावर हिंडवायला नेल्यावर जेवताना तिला नेहमी दूध दही द्यायचा. महिन्यासाठी काही करण्यात त्याला धन्यता वाटायची, आनंद वाटायचा. अलीकडे किशाच्या निरागस निश्चळ मायेच्या भावनेत एक वेगळाच अनोखा रंग मिसळला होता. तो त्याला स्पष्टपणे दिसत नव्हता, ओळखू येत नव्हता, पण त्याचं गूढ अस्तित्व जाणवत होतं. ते मोहक आकर्षण होतं. जीवाला हुरहुर लावणाऱ्या या भावनेचं स्वरूप त्याला आकळता येत नव्हतं. मैनेची आत्ताची ओढ काही वेगळीच वाटत होती. ती तीव्र आणि अनावर होती. तिच्याकडे सारखं पाहावं, तिला नजरेआड करू नये, तिच्याशी बोलावं, तिच्याजवळ बसावं, तिला खुश करावं, तिच्याविषयी आपल्याला जी ओढ वाटते ती तिला जाणवून द्यावी, असं बरंच काही वाटायचं. अलीकडे त्याचं मन तिच्याच विचारांनी व्यापलं होतं. सारखं तीच का आठवावी, ती डोळ्याआड झाली की कसली हुरहुर लागते.